मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज स्वतः उपोषणाला बसलेले आहेत आणि उपोषणाच्या पार्श्वभूमीवरती आज जालन्यामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे। आंतरवली सराटी परिसरामध्ये अनुचित प्रकार घडू नये म्हणून अशा पद्धतीने पोलिसांचा फौज फाटा आणि पोलिसांचा बंदोबस्त जे आहे पाहायला मिळत आहे। पोलीस व्हॅन असतील किंवा पोलीस कार असतील या ठिकाणी तैनात करण्यात आले। एकंदरीत पाहायला गेलं तर संपूर्ण जालना आणि आंतरवली सराटीचा संपूर्ण परिसर आहे आणि या परिसरामध्ये अशा पद्धतीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। दुसरीकडे पाहायला गेलं तर मराठा आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग रोखलेला आहे, तर दुसरीकडे अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त जे आहे ते वाढवण्यात आलेला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर स्वतः मनोज जरांगे पाटील हे आज उपोषणाला बसलेले आहेत। काल शिष्टमंडळ येऊन भेट घेऊन गेलं, मात्र कुठल्याही पद्धतीचा तोडगा न निघाल्यामुळे स्वतःच मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसल्यामुळे अनुचित प्रकार टाळण्यासाठी आणि कुठलीही काही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त आंतरवली सराटी परिसरामध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे। साम टीव्हीसाठी योगेश काशीद,